इयत्ता 5वी, विषय मराठी बालभारती, कविता क्रमांक 24, कापणी. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर. कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते. आ. पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे काय उभे राहते? उत्तर. पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यापुढे दाण्यांची मोजणी उभी राहते. ई. पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? उत्तर. पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते. ई. कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? उत्तर. कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून कवयित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे. ओ. कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे? उत्तर. कापणीच्या वेळी पिकाचे धाटे पटकन कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे. प्रश्न दुसरा, खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. अ. आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा. उत्तर. शेत पिवळे धम्मक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवूनी. आ. हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या. उत्तर. हातामध्ये धरा इये, खाली ठेवा रे गोफणी. ई. कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे. उत्तर. थाप लागली पिकाची. ई. कापणी झाल्यावर रगडणी येते. उत्तर. आली पुढे रगडणी. प्रश्न तिसरा, पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा. उत्तर. पिकाची कापणी केली जाते. कापलेल्या पिकाची एका ठिकाणी धाप लावतात. पिकाची मळणी केली जाते. मळणी झाल्यानंतर उपरणी करण्यात येते. उपरणी करून मिळालेले दाणे पोत्यात भरून ठेवले जातात. प्रश्न चौथा, तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामामध्ये कसे बदल झाले? कामे, पूर्वीची स्थिती, सध्याची स्थिती. शेताला पाणी देणे. पूर्वी बैलांच्या साहाय्याने विहिरीतील पाणी मोठ्याने उपसून पाटाने पाणी देत असत. सध्या बोरला मोटर लावून पाणी उपसतात. तुषार सिंचन व ठिबक सिंचन करतात. धान्य कापणी. पूर्वी वेळेच्या सहाय्याने कापणी केली जात असे, सध्या यंत्राच्या सहाय्याने कापणी केली जाते. नांगरणी. बैलांच्या सहाय्याने नांगरणी केली जात असे, सध्या मशीनच्या सहाय्याने नांगरली जाते. प्रश्न 5वा, समाजात रूढ असलेल्या समजुतींचे उदाहरण द्या व त्यामागील वैज्ञानिक कारण लिहा. उत्तर. तळा गेलेल्या आरशात पाहू नये असे म्हणतात. वैज्ञानिक कारण, तळा गेलेल्या आरशाला हात लागल्यास काचेमुळे हात कापण्याची शक्यता असते म्हणून असे सांगितले जाते. प्रश्न 6, ही कविता तुम्हाला आवडली का? आवडलेल्या ओळी लिहा. उत्तर. हो, ही कविता मला आवडली. मला आवडलेल्या ओळी, शेत पिवळे धम्मक, आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत, इये ठेवा पाजवूनी. प्रश्न 7वा, कवितेत व ऐवजी ई आणि ळ ऐवजी य वापरलेले शब्द लिहा. उत्तर. डोयाची, डोयापुढे पिवळे, इये, डोयाले. प्रश्न 8वा, खालील वाक्यातील समानार्थी शब्द शोधा. 1. पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. उत्तर. पंकज कमळ. 2. सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली. उत्तर. सौदामिनी वीज. 3. रजनी, यामिनी या निशाच्या घरी गेल्या. उत्तर. रजनी, यामिनी, निशा रात्री. 4. संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते.
उत्तर संग्राम समर युद्ध. 5. सुमन, कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली. उत्तर सुमन, कुमुद, कुसुम, फुले. 6. रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात. उत्तर रवी, भास्कर, आदित्य, भानू, सूर्य.